एकेकाळी मित्र असलेले देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात सध्या प्रचंड राजकीय वैर पाहायला मिळतंय। जी संधी मिळेल ती साधत दोन्ही नेते एकमेकांना लक्ष्य करतात। आता असाच काहीसा प्रकार पुन्हा घडलाय। पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलताना फडणवीसांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा साधल्याने पुन्हा एकदा फडणवीस विरुद्ध ठाकरेंची सेना यांच्यामध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय। फोटोग्राफी करणारा मुख्यमंत्री नको, ठाकरेंचं नाव न घेता फडणवीस यांचा हल्ला, राऊतांचा अदखलपात्र म्हणत पलटवार, विधानसभेच्या तोंडावर राजकारण तापलं। लोकसभा निवडणुकीच्या नंतर आता सर्वच पक्षांनी विधानसभेची मोर्चे बांधणी सुरू केली आहे। या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा रणसंग्राम रंगल्याचं पाहायला मिळणार आहे। भाजपचे आमदार अमित साटम यांच्या उडान या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला। पॅशन आणि करिअर बद्दल बोलताना फडणवीस यांनी ठाकरेंच्या फोटोग्राफीच्या पॅशनवर हल्ला चढवला। मुझे विश्वास है कि जिस प्रकार से मैंने आपको देखा है, आप सच में जो अपना पैशन है, क्योंकि मैंने आपको उस समय भी देखा है जिस समय आप कॉर्पोरेटर नहीं थे, उस समय भी देखा है जब आप एक चुनाव हारे थे और दूसरे चुनाव की तैयारी कर रहे थे और फिर आप चुनकर आए, तो सचमुच आपने अपने पैशन को अपने करियर के रूप में बनाया। और ये बहुत जरूरी इसलिए है कि देखिए कई बार क्या हो जाता है कि समझ लीजिए एक, मैं किसी व्यक्ति की बात नहीं कर रहा हूं, पर एक एग्जांपल दे रहा हूं कि एक एक्स व्यक्ति है जिसको फोटोग्राफी में इंटरेस्ट है, उसका पैशन फोटोग्राफी है, वो मुख्यमंत्री बन जाए तो प्रॉब्लम होता है। देवेंद्र फडणवीस यांच्या या टीकेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं जोरदार पलटवार केलाय। ठाकरेंच्या सेनेचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीस यांना उत्तर देत उत्तम फोटोग्राफर राज्याचं चित्र उत्तम रेखाटतो असा पलटवार केलाय। फोटोग्राफर उत्तम फोटोग्राफर असला की महाराष्ट्राचं चित्र उत्तम काढलं जातं आणि त्याने ते चित्र काढलेलं आहे आणि ते चित्र इतकं विदारक आहे महाराष्ट्राचं आणि म्हणून लोकसभेत तुमचा पराभव झाला। त्याच्यामुळे त्यांना अडचण होणारच। देवेंद्र फडणवीस हे आता महाराष्ट्राच्या राजकारणात दखलपात्र राहिलेले नाहीत, इतकंच मी सांगू शकतो। राऊत यांनी फडणवीस यांना अदखलपात्र संबोधल्यानं भाजपकडून तात्काळ प्रतिक्रिया आली। राऊत यांच्या टीकेला उत्तर देत आशिष शेलार यांनी समाचार घेतला। संजय राऊत यांच्यावर आता कोणी अदखलपात्र गुन्हा करत नाहीत। इतकेचे महाराष्ट्राच्या राजकारणातले अदखलपात्र विदूषक झाले आहेत, त्यांची उंचीच नाही देवेंद्र फडणवीसवर बोलायची। त्यामुळे सूर्यावर थुंकण्याचं काम तुम्ही रोज करा संजय राऊत, तुमच्या तोंडावरच थुंकी उडेल। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं सरशी केल्यानं आता विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला रोखण्याचं आव्हान महायुतीसमोर आहे। महाविकास आघाडीच्या कामगिरीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका महत्त्वाची आहे। त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर भाजपकडून वारंवार या दोन्ही नेत्यांना लक्ष्य केलं जात आहे। त्यामुळे जशी जशी विधानसभा निवडणूक जवळ येईल तसा हा संघर्ष आणखीन तापण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।